Okay, problem number 2, dissolution in under insolvency condition. Following is the balance sheet of Kadam, Shinde and Sawan as on 31st March 2019. They were sharing profits and losses in ratio 1 upon 2, 1 upon 6, 1 upon 3. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities: capital account Kadam 36,000, Shinde 32,250, general reserve 18,000, Kadam's loan 11,250, sundry creditors 18,750, bills payable 11,250. Then asset side: building 28,500, machinery 20,250, furniture 4,500, stock 30,750, debtors 15,000, bills receivable 9,000, bank 4,500, profit and loss account 2,250, and someone's capital account 12,750. On the above date, the firm was dissolved and the assets realized as under: first, building rupees 27,000, machinery rupees 18,000, debtors rupees 27,500 and goodwill rupees 1,350. ही पहिली ऍडजस्टमेंट आहे ती असेट्स रिअलाइजची आहे. त्यानंतरचं सेकंड ऍडजस्टमेंट: कदम took over furniture and stock at 30,000 and agreed by furniture and stock at 30,000 and agreed to pay creditors at a discount of rupees 750. Then next adjustment: Shinde took over bills receivable at 7,800 and bills payable in full. Then next adjustment: dissolution expenses amounted to rupees 2,400. आणि लास्ट ऍडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की हा प्रॉब्लेम आहे तो सिंपल डिझोल्युशनचा आहे का इन्सॉल्वन्सीचा आहे. लास्ट ऍडजस्टमेंट बघूया. Someone become insolvent, no amount was recovered from his estate. लास्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे? Someone become insolvent आणि no amount was recovered from his estate, आणि त्याच्या प्रायव्हेट इस्टेट मधून, त्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मधून कोणत्याही प्रकारची अमाऊंट आहे ती रिकवर झालेली नाही, म्हणजे तो टोटली इन्सॉल्वंट आहे. ठीक आहे. तर असा प्रॉब्लेम दिलेला आहे: शो रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. तर इन्सॉल्वन्सी कंडिशन असेल तरी सुद्धा आपल्याला जे अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत तर ते सेमच आहेत सिंपल डिझोल्युशन प्रमाणे: रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला वन बाय वन काय करणार आहे त्याचं पोस्टिंग सांगणार आहे. फक्त काय मेजर फरक आहे तो कालच्या मुलाला, काल जे लेक्चरला होते त्यांना तो माहित आहे. ठीक आहे. तर परत एकदा सांगते बघा. पहिल्यांदा रेशो दिलेला आहे, तर आपण रेशो काय करून घेऊया. रेशो जो दिलेला आहे तो पहिल्यांदा आपण काय करूया, तो प्रॉपर फॉर्म मध्ये करून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. जनरल रिझर्व, त्यानंतर जे अदर थिंग ज्या डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला तो रेशो आहे तो प्रॉपर फॉर्म मध्ये करून घेऊया. मग आता 1/2, तिथे खाली स्पेस आहे बघा प्रॉब्लेमच्या खाली, तिथे पेन्सिलने लिहा. रेशो आहे 1/2. शिंदेचा रेशो आहे 1/6 अँड चव्हाण's रेशो 1/3. बरोबर ना. हे 3 रेशो आहेत दिलेले. ते रेशो काय करायचे आहेत, सेम एखादी फिगर घ्यायची आणि ते दोन्ही साईडला काय करायचे, म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. तुम्हाला माहित असेल 10 पर्यंत. तर ते काय करायचं, सेम करून घ्या. त्यांचं डिवायडर आहे तो सेम करून घ्या. तर बघा आता 1/2 ला कितीने मल्टिप्लाय केले म्हणजे 1/6 येतील, कारण तो 1/6 हा आपण बेस घेऊया. ठीक आहे. कारण ती बिगर अमाऊंट आहे ती बेस घेतो आपण, म्हणून 1/6 हा बेस घेतला. मग आता 1/2 हा पहिला जो रेशो आहे त्याला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1/6 येतील. जी अमाऊंट आहे ती 6 येईल. तुला कितीने मल्टिप्लाय केले तर 3 ने. बरोबर ना. 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 येतील. बरोबर ना. 2 3 जार 6. म्हणून काय करायचंय, 1/2 ला अंशामध्ये आणि छेदामध्ये अशा दोन्ही ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 1/2 into 3/3. 1/2 into 3/3.
मग किती येईल बघा पहिल्याचा रेशो, मल्टिप्लिकेशन करा. 3 वन जार 3 इंटू 3 जार 6 म्हणजे किती आला 3/6 आला, बरोबर ना. रेशो कसा हे करायचा 3/6. त्यानंतरचा दुसरा जो रेशो आहे शिंदेचा तो सेमच ठेवा 1/6. तिथे मल्टिप्लाय करण्याची गरज नाहीये कारण आपण जे डिवायडर आहे ते 6 करून घेतोय म्हणजे याचा 6च आहे म्हणून 1/6 तसंच ठेवा. आता 1/3 आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 6 येतील तर 2 ने करावे लागेल, बरोबर ना. म्हणजेच वरती पण 2 ने आणि डिवायडरला पण 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा आता 2/2 ने मल्टिप्लाय करा मग किती आलं. तिसरा जो पार्टनर आहे त्याचा रेशो किती आला 2/6 आला, बरोबर. रेशो लिहून घ्या. पहिला रेशो आहे 3/6, दुसरा आहे 1/6 आणि तिसरा किती झाला 2/6. कळलं. रेशो आहे तो प्रॉपर फॉर्म मध्ये आपण काय केला कन्वर्ट करून घेतला. 3/6, 1/6, 2/6 म्हणजेच रेशो किती आला 3:1:2. या तिथे रेशो किती आला 6 सेम आहेत, बरोबर ना. म्हणजेच रेशो किती आला 3:1:2. लिहून घ्या तिथे 3:1:2. समजलं रेशो कसा कन्वर्ट करून घेतला. आता त्यानंतर काय करायचंय आपल्याला प्रॉपर त्याचं पोस्टिंग करायचंय. कॅपिटल अकाउंट्स कदम शिंदे, open capital partners capital account and credit side of partners capital account. Credit side of partners capital account by balance brought down in Kadam's column 36,000, Shinde's column 32,250. कॅपिटल काय करायचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायचे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता इथे चव्हाणचं कॅपिटल इथे दिलेलं नाहीये ते आपण इकडे असेट साइडला दिलेलं असेल ते आपण नंतर बघूया. देन जनरल रिझर्व 18,000 डिस्ट्रीब्यूट करा. 3:1:2 हा रेशो आहे त्या रेशो मध्ये ओके अवंतिका 9,000 3,000 6,000 डिस्ट्रीब्यूट केलेला आहे 3:1:2 रेशो मध्ये काय करायचं आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 9,000 3,000 6,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व. ओके. देन नेक्स्ट कदम्स लोन. कदम इज पार्टनर, बरोबर ना. कदम कोण आहे पार्टनर आहे. मग पार्टनरचं लोन असेल तर ओपन सेपरेट लोन अकाउंट म्हणून काय केलं आपण सेपरेट लोन अकाउंट ओपन केलं कदम्स लोन अकाउंट अँड क्रेडिट साइड ऑफ कदम लोन अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हाऊ मेनी 11,250. बघा बॅक साइडला केलंय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 11,250. कदमच्या लोनच्या क्रेडिट साइडला आपण त्याचा बॅलन्स ट्रान्सफर करून घेतला. Then sundry creditors and bills payable. Sundry creditors and bills payable. These are third party liabilities transferred to which account? Okay. Realization account credit side. Realization account credit side by sundry liabilities account creditors 18,750. Bills payable 11,250. Inner ला घेतले outer ला total घेतली 30,000. Okay. Liabilities, third party liabilities transfer to realization account. Then asset side, building, machinery, furniture, stock, debtors, bills receivable. These all are sundry assets transfer to realization account. Realization account debit side, two sundry assets account. Inner column building, machinery, furniture, stock, debtors, bills receivable. And total of these all assets 1,08,000. 1,08,000 transfer to realization account debit side outer column. Okay. Then next bank 4,500 bank balance is given. Open bank account. Open bank account and debit side of bank account to balance brought down 4,500. Okay. Then next profit and loss account is given 2,250. 2,250. Profit and loss account, it is accumulated loss transfer to partners capital account debit side to profit and loss account. Partners capital account debit side to profit and loss account bracket मध्ये loss distribute in 3:1:2.
3:1:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. किती अमाऊंट येते? ओके, 1125, 375 अँड 750. हे काय झालेलं आहे? 3:1:2 मध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अक्युमुलेटेड लॉसचं. ओके, देन नेक्स्ट चव्हाण's कॅपिटल अकाउंट असेट साइडला दिलेलं आहे. चव्हाणचं कॅपिटल अकाउंट 12,750. ओके, 12,750 हे जे काही चव्हाणचं कॅपिटल आहे तर ते असेट साइडला आहे. मग ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे. ऑपोजिट साइडला पोस्टिंग करतो आपण. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा केलंय का? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन चव्हाण's कॉलम 12,750. कदम अँड शिंदे's कॉलम डॅश. इथे डॅश करायची आहे म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युज होणार नाही. ठीक आहे, कारण का चव्हाणचा असेट साइडला बॅलन्स दिलेला होता म्हणून तो आपण डेबिट साइडला त्याचं पोस्टिंग केलं आणि लॅबिलिटी साइडचा जो बॅलन्स होता तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याचं पोस्टिंग केलेलं आहे. ओके, संपले आपले. बॅलन्स शीट इज ओव्हर. देन ऍडजस्टमेंट ऑन द अबाउट डेट द फर्म वॉज डिझॉल्व अँड द असेट्स रिअलाइज ॲज अंडर. सेम टू सेम सिंपल डिझॉल्युशन सारखीच प्रोसिजर आहे, फक्त एकच मेजर डिफरन्स आहे तो मी तुम्हाला सांगते. तर बघा, पहिली ऍडजस्टमेंट बिल्डिंग ₹27,000 असेट्स रिअलाइजची पहिली ऍडजस्टमेंट आहे. मशिनरी 18,000, डेटर्स 27,500 अँड गुडविल ₹1,350. असेट्स रिअलाइजची एंट्री कुठे करणार? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट. इन इनर कॉलम बिल्डिंग 27,000, मशिनरी 18,000, डेटर 7,500 अँड गुडविल 1,350. इनरला लिहिले, आउटरला टोटल 53,850. सेकंड पोस्टिंग कुठे येणार? सेकंड पोस्टिंग बँक अकाउंटच्या डेबिट साइडला. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट ऑपोजिट पोस्टिंग करणार. बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 53,850. ओके, देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट कदम टूक ओव्हर फर्निचर अँड स्टॉक ॲट 30,000. कदमने फर्निचर अँड स्टॉक टेकन ओव्हर केलेला आहे. दोन्ही ऍट ए टाइम एकत्र घेतलेले आणि त्याची अमाऊंट किती त्यांनी पे केलेली आहे? 30,000. वेअर वी हॅव टू पोस्ट रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइड assets टेकन ओव्हर बाय पार्टनर बाय कदम्स कॅपिटल अकाउंट. काय हेडिंग देणार? बाय कदम्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये फर्निचर अँड स्टॉक टेकन. फर्निचर अँड स्टॉक टेकन अमाऊंट आहे ती एकत्र दिलेली आहे, त्यामुळे इनरला लिहिण्याची गरज नाहीये. आउटरला 30,000. दोघांची मिळून त्याने किती अमाऊंट दिलेली आहे? 30,000. त्यामुळे ते इनर कॉलमला 1 बाय 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला 1 बाय 1 अमाऊंट दिलेलं नाहीये. एकत्रितरित्या त्याने 30,000 अमाऊंटला ते टेकन ओव्हर केलेलं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट and agreed to pay creditors at a discount of ₹750. आणि त्याने क्रेडिटर्स पेड केलेले आहेत. क्रेडिटर्सची लॅबिलिटी आहे आणि ती पे करण्याचं त्याने ठरवलेलं आहे ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ 750. याचा अर्थ तेवढी अमाऊंट आहे ती लेस करायची आहे क्रेडिटर्सची आणि त्यानंतर तू काय करणार आहे? चव्हाण आहे तो कदम ते अमाऊंट आहे क्रेडिटर्सची ती पेड करणार आहे. कुठे एंट्री करणार? पहिलं पोस्टिंग कुठे करणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. करेक्ट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू कदम्स कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये क्रेडिटर्स टेकन किंवा क्रेडिटर्स पेड असं म्हणू शकता. अमाऊंट किती आहे? 18,000. ओके, 18,000 कुठून आले? तर 18,750 ही क्रेडिटर्सची अमाऊंट होती बघा बॅलन्स शीट मध्ये. त्याच्यापैकी 750 या डिस्काउंट दिलेला आहे, याचा अर्थ 750 मायनस केले आणि मग 18,000 काय केलेले आहेत? पेड केलेले आहेत. मग आता 18,000 ही अमाऊंट आहे, त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? इन रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड टू कदम्स कॅपिटल अकाउंट. देन सेकंड पोस्टिंग विल बी on which account? Partners capital account credit side. Correct. Partners capital account credit side by realization account and in कदम्स कॉलम 18,000. बरोबर ना? कदमच्या कॉलम मध्ये 18,000 रुपये अमाऊंट लिहायची. त्यानंतरचा नेक्स्ट बघा ऍडजस्टमेंट. समजलंय? सेकंड नंबर ऍडजस्टमेंट. त्यानंतरची नेक्स्ट ऍडजस्टमेंट
Shinde took over bills receivable at 7,800 and paid bills payable in full. शिंदेने काय केलेलं आहे, बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर केलेले आहेत आणि बिल्स पेएबलची अमाऊंट आहे ती त्याने सगळीच्या सगळी फुल अमाऊंट आहे ती पे केलेली आहे. ठीक आहे. कुठे करणार, पहिले पोस्टिंग कुठे करणार, शिंदे टूक ओव्हर बिल्स रिसिवेबल. Correct. Realization account credit side by Shinde's capital account in bracket bills receivable taken, bracket मध्ये bills receivable taken. How many amount? 7,800. Second posting. Second posting कुठे येणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड ऑपोजिट पोस्टिंग करतो आपण. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट अँड इन शिंदेस कॉलम 7,800. ते जे टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम सोडून दिलेला आहे तो सिक्वेन्स कसाही केलेला आहे, म्हणजे एंट्रीज पोस्टिंग आहे ते वरचं खाली खालचं वर असं कसंही केलेलं आहे. तुम्ही सॉल्व्ह करताना ते प्रॉपर करणार आहेत, प्रॉपर ऍडजस्टमेंट नुसार त्याचं पोस्टिंग करा. ठीक आहे. त्यांनी लॉस ऑन रिअलायझेशन आधीच लिहिलेलं आहे. अजून लॉस ऑन रिअलायझेशन आपल्याला आलंय का, तर आलेलंच नाहीये अजून. आपल्याला रिअलायझेशन अकाउंट टॅली करायचंय, त्यामुळे लॉस खाली येणार आहे. त्यामुळे त्या प्रॉपर सिक्वेन्स नुसार तिथे नुसतं बघून उतारे काढू नका, तर त्यानुसार प्रॉब्लेम नीट समजून त्याचं पोस्टिंग करा. ठीक आहे. तर शिंदे टूक ओव्हर बिल्स रिसिवेबल समजलं सगळ्यांना ऍट ₹7,800. अँड सेकंड, अँड पेड बिल्स पेएबल इन फुल. आणि बिल्स पेएबल इज थर्ड पार्टी लायबिलिटी पेड बाय शिंदे इन फुल. सगळीच्या सगळी अमाऊंट त्याने पेड केलेली आहे. कुठे येणार? ओके, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू शिंदेस कॅपिटल अकाउंट, बरोबर ना. टू शिंदेस कॅपिटल अकाउंट ब्रॅकेटमध्ये बिल्स पेएबल पेड म्हणा किंवा टेकन म्हणा. बिल्स पेएबल टेकन 11,250 फुल, म्हणजेच किती बॅलन्स शीट मध्ये जेवढी अमाऊंट आहे बिल्स पेएबलची तेवढी सगळीच्या सगळी अमाऊंट त्या शिंदेने काय केलेली आहे, पेड केलेली आहे. 11,250. सेकंड पोस्टिंग कुठे येणार, रिअलायझेशनच्या डेबिटला टू शिंदेस कॅपिटल अकाउंट. देन नेक्स्ट पोस्टिंग ऑन विच अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट अँड इन शिंदेस कॉलम 11,250. बरोबर. त्यानंतर बघा नेक्स्ट ऍडजस्टमेंट. हा करेक्ट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, dissolution expenses amounted to rupees 2,400. Dissolution expenses amounted to rupees 2,400. Dissolution expenses पेड करायचे आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला. करेक्ट. टू काय लिहिणार, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला काय लिहिणार, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड. करेक्ट. टू बँक अकाउंट in bracket realization expenses. Amount is 2,400. Second posting. करेक्ट. सेकंड पोस्टिंग कुठे येणार, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला. करेक्ट. बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट. बघा बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट किती आहे, 2,400. ओके. देन लास्ट ऍडजस्टमेंट, ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का आता आपल्याला कळणार आहे की हा जो पार्टनर आहे चव्हाण बिकम इन्सॉल्वंट. नो अमाऊंट वॉज रिकवर्ड फ्रॉम हिज इस्टेट. आणि चव्हाण हा जो पार्टनर आहे तर तो इन्सॉल्वंट झालेला आहे. म्हणजेच काय, इन्सॉल्वंट म्हणजेच कोण, हिज लॅबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. त्याचे कर्ज आहे ते त्याच्या प्रॉपर्टी पेक्षा जास्त झालेलं आहे आणि त्यामुळे तो काय झालेला आहे, इन्सॉल्वंट झालेला आहे. मग अशा वेळेला तो काय करणार, त्याचं जे काही देणं आहे ते तो पेड करू शकत नाहीये. नेमकं त्यासाठी काय प्रोसिजर असते ती काल मी सांगितलेली आहे. कोण सांगेल मला काय करावं लागेल मग आता आपल्याला. चव्हाण बिकम इन्सॉल्वंट. आपण बघितलं तर लॅबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल. हे सेंटेन्स आहे ते लक्षातच ठेवा स्टेटमेंट. कारण का, याच्यावरून तुम्हाला कळतं की एक 3 पार्टनर्स असतील आणि त्याच्यापैकी अदर पार्टनर्स काय करतात, पेड करतात. करेक्ट श्रावणी खरे. तर आता अदर पार्टनर जेव्हा अमाऊंट त्याची पेड करतात तेव्हा नक्की काय करतात, कशी प्रोसिजर असते ते आपण बघणार. मी काय स्टेटमेंट सांगितलं, द लॅबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल. याचा अर्थ काय, एक जरी पार्टनर त्यातला इन्सॉल्वंट झाला
तरी जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत ते काय करतात, त्याचं जे देणं आहे, त्याचं जे कर्ज आहे ते फेड ते परत करत असतात, फेड करत असतात. बरोबर. मग आता बघा, आधी पहिल्यांदा आपण काय करून घेऊया, ते पुढची प्रोसिजर आपण करूया. पार्टनर कॅपिटल अकाउंटला फक्त बदल करायचा आहे. रिअलायझेशन अकाउंट टॅली करून घ्या. रिअलायझेशनची रिअलायझेशनला काय येतोय, लॉस येतोय. बरोबर ना. बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हेडिंग दिलं, लॉस ट्रान्सफर टू लॉस, रिअलायझेशन लॉस म्हटलं तरी चालेल. कदम, जो लॉस आलेला आहे 18,000, तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे 3:1:2 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. नेहा आमरे सारखी जाते येते. जो लॉस आहे तर तो 3:1:2 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. कदम 9,000, 3,000 आणि 6,000 या रेशो मध्ये काय केला आपण, तो डिस्ट्रीब्यूट केला. मग त्यानंतर रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, ओके. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये लॉस ऑन रिअलायझेशन, हे बघा त्यांनी थर्ड नंबरला केलंय, तो आपला खाली येणार आहे तिथे, कळलं ना. टू लॉस ऑन रिअलायझेशन 9,000, 3,000, 6,000 तिन्ही पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्स कॉलम मध्ये तो काय केला, ट्रान्सफर केला. त्यानंतर आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करायचं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करताना नेहमी लक्षात ठेवायचं, इन्सॉल्व्हन्सी कंडिशन असेल तर तेव्हा कोणता पार्टनर इन्सॉल्व्हंट झालाय ते पहिल्यांदा बघायचं. याच्यामध्ये कोणता पार्टनर इन्सॉल्व्हंट झालाय, कदम, शिंदे आणि चव्हाण. याच्यामध्ये इन्सॉल्व्हंट पार्टनर कोण आहे, करेक्ट, चव्हाण हा पार्टनर काय झालेला आहे, इन्सॉल्व्हंट झालाय. त्याचं कॉलम लास्टला दिलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण जो इन्सॉल्व्हंट झालेला पार्टनर आहे तर त्याचं अकाउंट आहे ते पहिल्यांदा काय करायचं, आपण टॅली करून घ्यायचं. मग चव्हाणचे बघा, आता क्रेडिटची टोटल किती आली चव्हाणची, खालच्या दोन अमाऊंट आहेत त्या आधी कन्सिडर करायच्या नाहीये, त्या आता आलेल्या नाहीत. बरोबर ना. त्यानंतर आलेल्या अमाऊंट आहेत त्या आधी ठेवू नका. मग चव्हाणच्या क्रेडिट साइडला फक्त जनरल रिझर्वची अमाऊंट आहे 6,000. त्यानंतर कोणतीच अमाऊंट त्याच्या क्रेडिटला नाहीये. डेबिटला बघा चव्हाणचे किती आहे, त्याचं देणं किती आहे बघा, डेबिट बॅलन्स आहे त्याचा, याचा अर्थ 12,750. त्यानंतर 750 लॉस आहे, त्यानंतर 6,000 असे डेबिटची टोटल किती येते चव्हाणची बघा, तिथे दिलेली आहे. डेबिट टोटल ऑफ डेबिट साइड ऑफ चव्हाण हाऊ मेनी, 9,500. करेक्ट. 9,500 ही त्याच्या डेबिटची टोटल आहे. क्रेडिटची किती टोटल होते, ती मायनस करा. 6,000 आहे क्रेडिटला, ती मायनस केली म्हणजे किती येतो डिफरन्स, किती येते, बॅलन्सिंग फिगर किती आली चव्हाणची. चव्हाणच्या कॉलमची बॅलन्सिंग फिगर किती आली, नाही, रॉंग. मग 9,500 ही डेबिटची टोटल आहे. क्रेडिटला किती फरक येतोय, 9,500 डेबिट कॉलमची टोटल, त्याच्यातून क्रेडिटची टोटल मायनस करा 6,000 आणि जी अमाऊंट येते, जो डिफरन्स येतोय, ती बॅलन्सिंग फिगर किती येते ती सांगायची आहे मला. 13,500. सेजल फडकले, करेक्ट. 13,500 ही बॅलन्सिंग फिगर आली. तर ती काय करायची आहे, ती तेवढी तो देणं लागतो, पण त्याच्याकडे काहीच प्रॉपर्टी शिल्लक राहिलेली नाहीये, तो आता त्याच्याकडे कोणतीच प्रकारची कॅश नाहीये. त्यामुळे तो ती जी अमाऊंट आहे 13,500 ते तो देऊ शकत नाहीये. कारण का, ही बिकम इन्सॉल्व्हंट, तो इन्सॉल्व्हंट झालेला आहे. मग आता 13,500 ही जी अमाऊंट आहे ती काय करणार, the liability of partners is unlimited, joint and several. याचा अर्थ काय, किती लायबिलिटी जॉईंट असते, तो समजा चव्हाण समजा देऊ शकत नसेल, तो जर इन्सॉल्व्हंट झाला असेल तर जे जे आधी रिमेनिंग पार्टनर्स आहेत कदम आणि शिंदे ते काय करणार आहेत, त्याची लायबिलिटी पेड करणार आहेत. ठीक आहे. मग आता ते कसे पेड करतील, काही मनाला वाटलं म्हणून कसे पण देतील, तू 10,000 दे, मी 3,500 देतो, असे देतील का, तर तसं नाही देणार. त्यांचा रेशो आहे बघा, आता रेशो किती होता, 3:1:2, म्हणजे 2 हा चव्हाणचा रेशो आहे. चव्हाण इन्सॉल्व्हंट झालेला आहे, त्याचं सोडून द्या. म्हणजे आता रेशो किती राहिला, 3:1. 3:1 मध्ये ते 13,500 डिस्ट्रीब्यूट करा. कळलं तुम्हाला, काय काय केलं समजलं. डेबिटची टोटल केली 9,500 आली,
त्याच्यामधून क्रेडिटची टोटल 6000 लेस केली, जी बॅलन्सिंग फिगर आली 13500. तेवढी अमाऊंट आहे ती चव्हाण देऊ शकत नाही. त्यामुळे आता काय करणार आहेत, जे उरलेले पार्टनर्स आहेत, जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत कदम आणि शिंदे, ते काय करणार आहेत, आता दोघांमध्ये ते काय करणार आहेत, वाटून घेणार आहेत, शेअर करणार आहेत आणि ते अमाऊंट पेड करणार आहेत. समजलं? मग आता करा, डिस्ट्रीब्यूट करा. 13500 डिस्ट्रीब्यूट इन रेशो 3:1. 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. ओके, 6750, 2250. कसं काय अवंतिका? अरे तिघांमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करताय? ते चव्हाणकडे पैसेच नाहीये, तो कसा देईल? चव्हाण इन्स्टॉलमेंट झाला ना. हे उरलेले जे पार्टनर्स आहेत